अंतकाले च मामेव स्मरणं मुक्त्वा कलेवरं यप्रयाति त्यजन्येह याति नास्तस्त्र संशयः. झालेलं नाही ना? नाही प्रवचन रूपी सेवे करता घेतलेला श्लोक ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय 8 श्लोक 5 क्रमांकाचा असून सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं उचित आहे. किंबहुना सर्वांना ज्ञातच आहे, पण श्रोत्याचं ते वक्त्याचं ते काम आहे, त्यांनी ते सांगितलं पाहिजे की आपल्या सर्वांचे काहींचे वडील, काहींचे सासरे, काहींचे काका असे असणारे आप्पा आपल्याला सोडून आज 5 ते 6 दिवस झाले. या निमित्ताने चालू असलेली ही दुःखरूपी प्रवचनरूपी सेवा आहे. दुःखरूपी म्हणायला काय म्हणू नाही, परंतु थोडंसं दुःख आहेच. त्या निमित्ताने ही चालू असलेली आपली छोटीशी अशी सेवा आहे. तर गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. जयाचा जिनी जन्म नामार्थ झाला, जयाने सर्वास नामात केला, की सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदेपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा कीर्ती. जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेच बंधू श्री चरण श्री गुरूंचे. मज हृदय सद्गुरु जेणे तारला हा संसार पुरू, म्हणून विशेषात्यादरू विवेकावरी. जैसे डोळे अंजळ भेटे तेवेळी दृष्टीशी पाहता पुढे, मग वास पाहिजे तेत प्रगडे चिंतामणी. तुम्ही म्हणाल सारखे सारखे ज्ञानेश्वरीच्याच ग्रंथावरती का पारायण होते? ज्ञानेश्वरी ग्रंथ सुखातही चालतो, दुःखातही चालतो. कोणत्याही परिस्थितीत हे अध्यात्मातलं प्रत्येक वाक्य, प्रत्येक अभंग चालतोय. मग ज्ञानेश्वरी अशी कशी तयार झाली असेल? ज्ञानेश्वरी ही मेलेल्या माणसाने लिहिलेली आहे. शके 1272 टीका केली ज्ञानेश्वरी. सच्चिदानंद बाबा आदरे लेखको झाला. ज्ञानेश्वर महाराज पैठणला असताना त्यावेळेला त्यांच्या पत्नी, कोणाच्या? सच्चिदानंद बाबाच्या पत्नी त्या ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शन घेण्यासाठी गेल्या. त्यावेळेला त्यांनी आशीर्वाद दिला की अष्टपुत्र सौभाग्यवती. महाराज म्हणे ह्या जन्माचा का पुढच्या जन्माचा? म्हणे ह्या जन्माचा. आणि त्या ठिकाणी अंत्ययात्रा चालू होती. थांबवायला लावली अंत्ययात्रा. कंबंड बोलून पाणी घेतलं आणि शिंपडलं. झोपेतून माणूस उठावा त्याप्रमाणे सच्चिदानंद बाबा उठून बसले आणि विचारलं, तुला संसार करायचा का परमार्थ करायचा? म्हणे मला तुम्ही सांगाल ते मी मान्य आहे. मग त्यांनी त्या ठिकाणी ती ज्ञानेश्वरी लिहायला सुरुवात केलेली. असे ते सच्चिदानंद बाबा. आणि ज्या ठिकाणी मरण पावलेले माणसं जर ज्ञानेश्वरी वाचत असतील किंवा लिहित असतील, तर आपण तर या ठिकाणी चालते बोलतो आहे. म्हणून ज्ञानेश्वर ग्रंथावरती प्रवचन करायला ही एक प्रकारची संधी आहे. तर तुकाराम महाराज म्हणतात की धन्य आम्ही जन्मा आलो, दास विठोबाशी झालो. खरोखर आपण सर्व धन्य आहोत. धन्यता कशात आहे आणि का बरं आहे? तर आपण भारतात जन्माला आलो. आशिया खंड भारत, नाशिक जिल्हा, छत्रपती संभाजी जिल्हा सुद्धा तितकासा पवित्र आणि पावन आहे. अशा आपण या परिसरात जन्माला आलो. आपण खूपच धन्य आहोत आणि दासही विठोबाची झालो. परंतु एकीकडे या स्वर्गातल्या देवांना सुद्धा असं वाटतंय की स्वर्गीयांची अमर इच्छिता ती देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा, नारायण नामे हो जीवनमुक्त, अनंत गाऊ गीती. त्यांना जन्म मिळाला नाही. कोणाला? स्वर्गातल्या लोकांना. आणि आपल्याला जन्म मिळाला.
आपल्याला मिळाला पण आपल्याला कळाला नाही, स्वर्गातील लोकांना कळाला पण मिळाला नाही. मग इथं येऊन त्यांना काय करायचे स्वर्गातील लोकांना? तर संतांची उच्चिष्ट सेवन करायची आणि ते सेवन केल्यानंतर पुन्हा संतांचा संग घेऊन पुन्हा त्यांना स्वर्गात जायचं नाही, तर संतांची संगत करायची आणि आपण तर त्या ठिकाणी धन्य झालो. आता धन्यता जय रे. आत्ताच 5 मिनिटापूर्वी विषय झाला होता, त्याप्रमाणे सर्व काही घडून आलं. तर काहीच हरकत नाही, जशी सेवा जमल तसं प्रयत्न करणार आहे. तुकाराम महाराजांनी सांगितलं की धन्य आम्ही जन्माला आलो, स्वर्गातील लोकांना मनुष्य देह कळाला नाही आणि या ठिकाणी आपली प्रवचन रूपी सेवा ही अशा स्थितीची आहे की या ठिकाणचे वडील निवर्तर म्हणजे आता त्या ठिकाणी अंतर्धान पावले. तर सांगावंसं असं वाटतंय की पूर्वी इतिहासकार किंवा ग्रंथकारांनी सुद्धा या ठिकाणी आईला महत्व दिलंय, पण बाप तितकासा रेखाटला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांची वडिलांची जी वडाताण होती शहाजीराजांची, ही सुद्धा ह्या इतिहासकारांना दिसली नाही. जिजाईला तितकीशी धन्यता दिली. तद्वत बाप तो बापच असतो. एखाद्या वेळेला जर आपल्याला एखादं संकट आलं, काटा भरला, तर आगा असं आपण म्हणतो. पण आपण हायवेवरून चालता असताना स्पीड ब्रेकरवरून जर एखादी ट्रक आली तर त्यावेळेला अरे बाप रे हा शब्द निघून जातो. आपल्याला आई ही एका दिवसाची शिदोरी डबा भरून देते, परंतु जो बाप असतो ना, तो बाप आपल्याला आयुष्याची शिदोरी भरून देतो. म्हणून अशा प्रत्येकाच्या आईबापाची सेवा जरी केली, आपल्या चामड्याचे जोडे जरी शिवले ना, तरी त्यांचा आपल्याकडून ऋणाची उतराई होणार नाही. तर काशीला एक मंदिर असं आहे की त्या मंदिराची उभारणी त्या मुलाने केली आणि सांगितलं की मी आता आईबापांच्या ऋणातून मुक्त झालो. त्याच क्षणाला ते मंदिर थोडंसं झुकलेलं आहे. प्रत्येकाने जाऊन बघा, डोम्या घाटाच्या पलीकडे गेल्यानंतर ते मंदिर असं पडण्याच्या स्थितीत आहे. म्हणजे आईबापाची आम्ही सेवा करतो, आम्ही त्यांना पुरवतो, हे सुद्धा म्हणणं. जसं आपल्याला माहिती की क्षण काय ते तिळभर जर होय अभिमान तरी तो मेरू पर्वता समान. या न्यायाने आई वडिलांच्या सेवेतून आपण उतराई होणारच नाही, होऊ शकत नाही. परंतु आईबापाची सेवा केल्यानंतर काय होतं हे सुद्धा बघावं लागणार आहे. भक्त पुंडलिक नावाचा एक भक्त होऊन गेला. त्याची आख्यायिका अगोदरची सोडून द्यायची, पण ज्या वेळेला कुकुट मुनीच्या आश्रमामध्ये तो बसला असताना मध्यरात्रीचा समय होता, त्या ठिकाणी 3 काळ्या कुट्ट अशा स्त्रिया आल्या. त्या स्त्रिया इकडून काळ्या कुट्ट व त्याने आश्रमातून आल्यानंतर एकदम शुभ्र अशा चमकदार दिसायला लागल्या. त्याच वेळेला त्या पुंडलिकाने विचारलं की तुम्ही आधी गेल्या त्यावेळेला काळ्या कुट्ट होत्या आणि आता का असं झालंय? म्हणे तुमच्यासारखे पापी आमच्या मध्ये प्रवाहामध्ये स्नान करून आम्हाला तुमचं पापामुळे आम्ही काळे होतो आणि त्या ठिकाणी आम्ही ह्या कपिल मुनी सारख्या संत महात्म्यांच्या दर्शनाने आम्ही पावन होतो. त्याच दिवशी त्या भक्त पुंडलिकाच्या मनामध्ये एक बदल झाला किंवा पश्चाताप झाला आणि तो मग आईबापाची सेवा करू लागला. मग ह्या आईबापाच्या सेवेमुळे भक्त पुंडलिकाकडं पांडुरंग आले पंढरपूरला आणि सांगितलं, विचारलं का पुंडलिका मला तुला भेटायचंय. तर देवाला भिरकावली ती वीट आणि उभा केला शे धीट. तो अभंग झालाय की ऐसा कैसा पुंडलिका तू धीट उभे केले विठ्ठला अजून का न म्हणशी बैस म्हणून. म्हणजे आई वडिलांच्या सेवेचं पुण्य इतकं मोठं असतं. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देतील सदा इच्छिती कल्याण त्यांचे. आई वडील असे असतात. आईचा असा आहे की आईशी कळवळ्याशी जाती करी लाभावी न प्रीती. आपण तुम्ही आम्ही सर्व स्वार्थी आहोत, पण प्रत्येकाच्या आपले आई वडील आपली जी मनोकामना किंवा त्यांची इच्छा त्यांच्या आशीर्वादातून तयार होते. आपण म्हणतो आम्ही केलं, पण नाही.
या सर्वांच्या पाठीमागे आपल्या आईवडिलांची इच्छा असते, शक्ती असते आणि आशीर्वाद असतात. आणि जो कोणी एखादा विरळा मनुष्य असेल की मी आईबापांच्या विरहित करू शकतो, पण ती कधीच होणार नाही. आपले आईबाप जोपर्यंत, आई वडील जोपर्यंत आपल्यात आहे, म्हणजे या पृथ्वी तलावर आहे तोपर्यंत आशीर्वाद, आणि गेल्यानंतर आशीर्वाद. आयुषी कळवल्याशी जाती करी लाभाविन प्रीती. आपल्याला पुनर्वित्त, पुनर्भार्या, सगळं काही डबल मिळेल, पण आई वडील परत गेलेले मिळणार नाही. मिळणार नाही. परंतु आठवणीत सुद्धा ठेवण्याची गरज नाही, म्हणजे ठेवू सुद्धा नाही आठवणीत, असा पण प्रकार आहे. कारण की का ठेवू नये आठवणीत, आता हे तुम्हाला समजणार नाही. आठवणीत का ठेवू नये? कारण ते एकदा मुक्त झाले म्हणजे त्यांची आठवण काढायची नाही आणि आपल्याला त्यांच्यात गुंतवायचं नाही. पण कुठपर्यंत गुंतवलं पाहिजे की 1 वर्ष श्राद्ध होईपर्यंत, की माता पिता मरण्याअंकित जे दिवस, प्रत्येक पुरुषाला, प्रत्येक आईवडील, त्याचे आईवडील गेल्यानंतर 1 वर्षाचा काळ हा पुण्य पावन असा हा काळ असतो. या काळामध्ये केलेलं सेवेचं पुण्य, दानधर्म, कथा, सत्संग हे त्या आपल्या आईवडिलांपर्यंत पोहोचू शकतो. म्हणून 1 वर्षाच्या पुढे आपण त्यांना ध्यान ठेवू नये असं नाही, परंतु विशेषत्वानं 1 वर्षापर्यंत जो काही आपण सत्संग, जो दानाचा महिमा करू. अन्नदान चाललंय म्हणजे आपण आता 10वा 13वाला अन्नदान करणार आहोत, ते सुद्धा व्हायला जाणार नाही. अन्नदानाचं इतकं महत्व आहे की करण्यासारखा दानशूर असणारा व्यक्ती, पण त्यांनी अन्नदान केलं नाही बरं का, फक्त सोनदान केलं, तर त्याला भूक लागल्यानंतर त्या यमदूताने विचारलंय, किंवा तिथं गेला, तिथं विचारलं तू काही अन्नदान केलं का? नाही म्हणे मी सोनदान केलंय. मग तुला या ठिकाणी जेवण करण्याला मिळणार नाही. पण एक खोच आहे, निकष. आता जे काही सरकार लावतंय निकष, अटी, या अटी आणि निकष हे पहिल्यापासूनच होते. मग एक निकष होता, त्यांनी फक्त लोकांचे घर कुचित भावनेने दाखवायचे, मस्तर भावनेने दाखवायचा. तर ह्या असा हा दानशूर असणारा कर्ण याने पांडवांचं घर दाखवलं होतं बोटाने. मग त्या बोटाचं त्याने चोखल्यानंतर अमृताचा स्राव त्याच्यात आला आणि प्रत्यक्ष अन्नदान जर माता पितांच्या या दशक्रिया विधी 13वा प्रत्येक श्राद्ध जर आपण केलं अंतर्धानाने, मग पुण्याचा पारच नाही. या ठिकाणी पुण्याचा पारच नाही. आणि ह्या आई वडिलांच्या विषयी बोलण्याचं झालं तर आपण काही बोलू शकत नाही आणि पूर्णही होऊ शकणार नाही. तर एका ठिकाणी असं हे झालंय की स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी. पण असं कुठं दाखवलंच नाही की बापाची महतीच गायलेली नाही. बापाची महतीच गायलेली नाही, फक्त आईला मोठेपणा दिला. पण बाप सर्व जगाने हा विसरलेला आहे. आपण बापाची महती गायली पाहिजे. आणि थोडासा या ठिकाणी असा मी म्हणतोय की सेवेकरता घेतलेला श्लोक 8व्या अध्यायातील 5व्या क्रमांकाचा आहे. अंतकालेचे मामेव स्मरणमुक्त्वा कलिवरम य प्रयाती त्यजन्ते याती नास्त्यत्र संशया. की अंतकाळाला प्रत्येक मनुष्याला जे त्याची इच्छा असेल ना, त्याप्रमाणे त्याला त्या योनीमध्ये जन्माला किंवा त्याला ते स्थान प्राप्त होईल, यात संशय नाही. तुका म्हणे नाही संशय, तुका म्हणे नाही विश्वास, ज्या म्हणे पहावे पुराणे विचारून. तुम्हाला जर संशयच वाटत असेल ना, तर पुराणांचा या ठिकाणी आधार घ्या. तर अंतकाळेच्या वेळेला आता आप्पांची स्थिती अशी झाली की का झाकले घटेंचा दिवा, काय नेनेचे झाला जेव्हा, या रीती जो पांडवा देह ठेवी. कोणता आजार झाला माहित नाही, आपण म्हणायचं सुद्धा नाही. पण चालता बोलता गेले, जर जास्त दिवस पडले असते तर त्याला का झाकले घटींचा दिवा, काय नेनेचे झाला केव्हा ही उपमा लागू होत नाही. पण चालता बोलता गेले, ज्या दिवशी आपण बसलोय ना रक्षाबंधन, रक्षा सावडायला, त्यावेळेला लोक त्यांच्या वयाचे बोलत होते. ते म्हणायचे का नुसते गुडघे दुखत होते, पण कसे गेले वा. मग काय म्हणायचं आपण, का झाकले घटींचा दिवा,
काय नेली जे झाला केव्हा या रीती जो पांडवादी ठेवी. मग त्या जर एखाद्याला मरताना जे आठवलं त्या तो गतीला जातो. आणि ह्या ठिकाणी आपण जन्माला येतोय वासना पाप पुण्य समान झालं आणि स्वर्गातून येणारे हे की मग तया पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपदाची उटी उतरे आणि येऊ लागती माघारे मृत्यू लोका. स्वर्गातील जे अमर असतात ना त्यांचं पुण्य संपल्यानंतर या ठिकाणी येणं एक पाप पुण्य समान आणि वासना शिल्लक राहिल्यावर हा मनुष्य देह मिळतो. तसा हा मनुष्य देह तर दुर्लभ आहे. दुर्लभ मनुष्य देह देनांशनुरा तत्रापि दुर्लभ म्हणणे वैकुंठम प्रिय दर्शनम. वैकुंठ म्हणजे दुर्लभ खूप सांगितलंय. मनुष्य देह मुमुक्षत्व गुरु भेटणे सुद्धा दुर्लभ आहे, परंतु तो आपल्याला भेटला. आता उदाहरण घ्या तुम्ही. समजा एक अशी गोल टाकी आहे आणि एक आंधळा आहे. टाकी आहे, फिरता 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 आंधळ्याने किंवा डोळस मनुष्य समजा फिरता फिरता त्याने दरवाजा यायचा आहे त्या विहिरीत निघायचा. त्या समजा आपण त्या टाकीमध्ये घुसायला दरवाजा केला पण त्याने डोळे झाकून घेतले, गेला दरवाजा पुढे, पुन्हा किती चक्कर मारणार तो. त्याप्रमाणे किंवा एखाद्या कावळा असावा, त्या कावळा आपल्याला आपल्या मुठीमध्ये सापडावा किंवा आपल्या पंजामध्ये सापडावा. पावलं हा नरदेव कागतालीने आहे. एखाद्या आंधळ्याच्या मुठीमध्ये किंवा टाळी वाजवताना कावळा सापडावा, त्याप्रमाणे आपल्याला मनुष्यदेह प्राप्त झाला. असं करता करता एरवी आयुष्याचे सूत्र बिघडता भूतांची मुठे खडाडता न मरताय चित्ता युगांतून. तसा देह आपला अल्प आयुष्य मानव देह शत गणिले ते अर्ध रात्र खाय. पुढं काय भजनाशी उरले पाहिला. म्हणजे मला कसं वाटतं मी बरोबर आहे की नाही त्यासाठी विचारून घेतलेलं बरं. तर मग हा अल्पदेह रात्र म्हणजे 100 वर्ष दिले बर का आयुष्य आपल्याला. 100 वर्षाचं आयुष्य दिलं, 50 झोपेमध्येच गेलं. 50 झोपेत गेलं, 50 मध्ये काय करणार आहे. आणि त्यातल्या त्यात खरं आयुष्य आपलं 60 वर्षाचं आहे, 100चं सुद्धा नाही. ते कसं 60 आपलं आहे, 40 दुसऱ्यांचं आपल्याला उसनं मिळालं, कुत्र्याचं गाढवाचं आणि बैलाचं. कुत्रा काय म्हणे, बैल काय म्हणे, बा इतक्या दिवस मी जगू शकणार नाही, 25 वर्ष मला चारा मिळणार नाही, मला चारा मिळत नाही, मी जगणार नाही. मग हे माणूस होताच. माणूस फार लोभी, किती कमावलं तरी त्याला कमीच पडतं. आयुष्य सुद्धा कमी पडलं, आयुष्य लुबाडलं बैलाचं. पुढं कुत्र्याचाही लुबाडलं आणि गाढवायचंही लुबाडलं. म्हणजे आपण म्हणतो ना काय बैलासारखा काम करतो, काय कुत्र्यासारखा भुंकतो, काय गाढवासारखा लोळतो. आणि 60 ते 80 मध्ये माणूस लोळतो तो गाढवाचा आयुष्य. तसं जीवनाचा हिशोब तर आपण केलाच नाही. आपल्याला फक्त पैशाचा हिशोब करण्याची सवय. जीवनाचा हिशोब जर केला असता तरी प्रत्येकावर अशी वेळ आली नसती या समाजावर. आपल्यावर नाही आली ती, कारण आपण नामधारक आहोत. नामाचे निबळे न भिऊ सर्वथा कळी काळाचे माथा सोटे मारू. नाम चांगले चांगले माझे कंठी राव भले. नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकेला. पण या सुखा कारणे देव वेडावला आणि वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. अशी आपली सर्वांची अवस्था आहे. आणि या अवस्थेतून जाता 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 मनुष्य प्रत्येकाला असं वाटतं की आपण चिरंजीवच आहोत. मनुष्याचे ते ध्यानात येत नाही. प्रत्येक गावाच्या कडेला असणाऱ्या ज्या काय म्हणतात त्याला स्मशानभूमी, त्या स्मशानभूमीला माणसाने दररोज नमस्कार करावा. कारण एकदा तरी आपल्याला जायचंय तिथं, प्रत्येकाला जायचंय. कोणी म्हणू शकत नाही मी जाणार नाही म्हणून. एक वेळेला हॉस्पिटलला आपण जाणार नाही असं म्हणू शकतो आणि जाणार नाही. आता बघा हॉस्पिटलला जर गेलं तर हॉस्पिटल याचा अर्थ हॉस्पिटल. त्या आजारी माणसाला किती इंजेक्शन टोचतील, किती काय टोचतील हे सांगताच येणार. म्हणून हॉस्पिटल त्या माणसाची, त्या पेशंटची आणि पेशंटच्या नातेवाईकाची पण. आणि दुसरा तुरुंग आहे.
तुरुंगामधून आपल्याला आपल्या मताने येता येत नाही, दवाखान्यातून आपल्याला येता येत नाही, स्मशानभूमीत आपल्यालाही आपल्या मताप्रमाणे जाता येत नाही. नेतात आपल्याला, परत आपण मागं येतच नाही. म्हणून स्मशानभूमी ती गावाच्या बाहेर असतीच आणि तिला नमस्कार केल्याशिवाय म्हणजे आपण नीट वागत नाही. तर काय त्या स्वर्गातील मृत्यू लोकात आले ते तिथं काय मग त्याच्यामुळे ते त्यांना कंटाळा येतो. स्वर्गामध्ये कामधेनूचे खिल्लारे, अमृताची कोठारे. आणि इथं काय माहिती का स्वर्गामध्ये हा सुख सोहळा स्वर्गी नाही, उलट आहे. तिकडे त्या अमृताला काय करायचंय आणि त्या कामधेनूच्या खिल्लाऱ्यांचं काय आहे? ते दूध पिऊन काय करायचंय? मग इथं काय सुख सोहळा स्वर्गी नाही. म्हणून ते स्वर्गातील लोक इथे यायला बघतात. आपल्याला तो जन्म मी झालाय, पण आपण का त्याचा असं मोजमाप नीट करत नाही. तिसरं या ठिकाणी नरक सांगितलाय. स्वर्ग, मृत्यू, पाताळ, नरकी. मग हानिती मारिती झोडिती यमाचे किंकर बहु चालनीती. आता या ठिकाणी प्रवचन असं आहे, या स्थितीत आहे म्हणून त्या स्थितीवरच बोलावं लागतंय. ज्ञान आणि उद्धाराच्या गोष्टी पेक्षा या जीवाला काय होतं आणि काय नाही हे बोलण्यासाठी विषयांतर करून बोलावं लागतं. की यमाचे किंकर बहुसाल नीती, हानिती मारिती जोडीती यमाचे किंकर बहुसाल नीती. मग ह्या ज्या सर्व यातना आपल्याला कमी होण्यासाठी आपल्याला नाम घ्यायचंय, आपल्याला त्या जीवाप्रित्यर्थ अन्नदान करायचंय आणि 1 वर्षभर या सर्व सेवा करायच्या आहे. आणि अशा रीतीनं मग ते जीवासमोर जर आपल्याला येऊन ठेपायचं असेल कोणत्या मरणाऱ्या जीवासमोर, तर त्यासाठी अगोदरच पूर्वीपासून सवय पाहिजे, त्याशिवाय ते येत नाही. आणि प्रत्यक्ष तर मरताना तर काही पण असतं. म्हणून मग असं कोणाकोणाला झालंय की अंतकालेचे मामेव स्मरणमुक्त कलेरम य प्रयाती तेजन्य याती नात्रस संशया. असं कोणाला झालंय तर रामायणामध्ये जटायूला असा प्रसंग आला की ज्या वेळेला जटायू हा रावणाबरोबर लढत असताना राक्षसी खोटे बोलतात आणि सज्जन माणसं खरं बोलतात. राक्षसाने विचारलं रावणाने, तुझं मरण कशात आहे? म्हणे माझं मरण पंखात आहे. आणि रावणाने खोटं सांगितलं, माझं मरण अंगठ्यात आहे. त्याने त्या अंगठ्याला दंश केला. रावणाने पंख छाटून टाकले. प्रभू रामचंद्र आले, मग कायगाव टोक्यावरून इकडं आले पार पंपा सरोवर, बरोबर आहे महाराज. तिथपर्यंत आले आणि मग रावणाने प्रभू रामचंद्राने जटायूला विचारलं, ही तुझी अवस्था काय कोणी केली? तर ते सर्व माहिती सांगितली. म्हणे मी तुला जीवदान देऊ का? म्हणे नाही रामा, मरताने तुझ्यासारखा प्रभू रामचंद्रासारखा जर माझ्या देव समोर असेल तर हा योग हा आयुष्यात दुर्लभ आहे. म्हणे मला आत्ताच मरण येऊ दे. दुसरं भीष्माचार्य, आता मोक्षदा एकादशीचा पिरियडच येणार आहे, म्हणजे सुरूच झाला जवळजवळ. आज मार्गशीर्षचा पहिला दिवस, म्हणजे 6 दिवसांनी ती पंचमी षष्टीला ते सप्ताह उभे असतील होतील. तिथून पुढे ती मोक्षदा एकादशी. त्यावेळेला भीष्माचार्य शरपंजरी पडले, पण त्याला काय म्हणतात इच्छा मरणी. इच्छा मरणी होती ती. उत्तरायणात त्यांना मरण घ्यायचं होतं. त्यांच्याही समवेत प्रभू राम म्हणजे भगवान श्रीकृष्णाने त्यांना दर्शन दिलं. अशा लोकांचा हा खरोखर त्या ठिकाणी त्यांचा जन्म सफल झाला. आणि म्हणूनच या श्लोकाची निवड केली होती की अंतकालेचे मामेव स्मरणमुक्त कलेवरम य प्रयाती तेजन्य याती नास्त्यत्र संशया. जर तुमच्या मरताने तुम्हाला जर खरोखर देव आठवला तर तो त्या गतीला जातो. परंतु हे सर्व नाही घडलंच तर त्यांच्या वारसदारांना याची जबाबदारी शास्त्राने दिलेली आहे. कशी दिली ती? तर 6 महिन्याचं जे असतंय मासिक जेवणाचं, त्यावेळेला त्या ठिकाणचे यमदूत विचारतात की तू काही पुण्य केलं का? मग तो मनुष्य मागे बघतो, माझे मुलं काही करतात का माझ्या नावाने? आता आपल्याला संशय घेण्यासारखं आहे. तू का म्हणे किंवा संशयावणी थोर नाही आणि का पाप घोर.
विनाशाशी वागोर प्राण्याशी. तुम्ही म्हणा ना आपल्याला काय करायचे, आपण नामधारक आहोत, मी टीकास्त्र नाही बोलत, परंतु ते बरोबर आहे, आपल्याला यमाची भीती नाही, परंतु सर्वसामान्य बोलतोय मी की ते त्याला माग त्या नदीत फेकून देतात. आपणवर अशी परिस्थिती येणार नाही. कारण मी सांगतो, काशीला त्यांनी 8 दिवस पारायण केलंय. काशीला पारायण केलं, पंढरपूर यात्रा केल्या, आळंदी देव आळंदी आणि दररोजची ज्ञानेश्वरी चालू होती. परंतु हे सांगायचं आहे फक्त. मग आपण पुण्य कमावलं पाहिजे, आपण पुण्याचा जोर दिला पाहिजे. समजा उदाहरणार्थ आपल्याला एखाद्या मनुष्याने कर्ज करून ठेवलेलं असतं, ते त्याच्या मुलांना फेडावंच लागतं. कर्म चुकत नाही आणि पाप आणि पुण्य हे आपल्या हातात नाही. म्हणून या गोष्टी ध्यानात ठेवून आपण पुण्याचाच मार्ग करायचा असतो. मग ते पितरांना विचारतात, मग त्यांना ढकलून देतात. म्हणून हानिती मारिती झोडिती यमाची किंकर भाऊ सांगिती, या न्यायाने चुकवा यमाच्या यातना. मग काय करायचं, करा हरिभक्ती यलोकीन कामा. आता तुम्ही म्हणाल मुलाचा यांचा पाप पुण्याचा काही संबंध नाही. वेण राजा होता, त्या मुलांच्या पापामुळे तो अधोगतीला आला. 3ऱ्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरीत आहे ना, ज्या ठिकाणी कुलघ्राणान कुलश्यचे पतंती पितृहिष्या लुप्त पिंडोदक क्रिया, ज्या ठिकाणी ह्या क्रिया बंद पडतात तर ते पितर कैसे स्वर्गी बसती, तीही कुळापाशी येते. ज्याप्रमाणे पायाच्या अंगठ्याला दगड लागावा तर त्या यातना मेंदूपर्यंत पोहोचतात, तद्वत जर इकडं मुलाने पाप केलं की त्या पापाच्या योगाने स्वर्गात असलेल्या पितरांचं पतन होतं. पतंती पितर यशा लुप्त पिंडोदक क्रिया. ज्ञानेश्वरीच्या 3ऱ्या का 4थ्या अध्यायातला श्लोक आहे. म्हणून हे सर्व प्रकार आहे. प्रत्येक मुलाची त्या ठिकाणी जबाबदारी येऊन टेकलेली असते की माता पिता मरणे अंकित जे दिवस ते त्यांनी सांभाळायचे आणि सावध राहून भजनी लागून माता पित्यांना जर आपण उद्धारापर्यंत नेऊन पोहोचलो तर तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती आणि सदा इच्छिती कल्याण त्यांची. अशा रीतीने झालेली सेवा आप्पांच्या चरणी अर्पण, तुम्हा सज्जन मायबापांच्या चरणी अर्पण करतो. न्यूनते पुरते अधिकते सरते करुणी घ्या विनवती तुमते अशी. कारण तुम्ही म्हणाल कारण हे संपवलं, कारण कसं बोलावं हेच मला समजलं. म्हणजे दुःखाचा प्रसंग आहे आणि आपलं ज्ञानेश्वरी पारायणामधलं प्रवचन वेगळं असतं आणि हे वेगळं असतं थोडंसं. आणि घरगुती पारायण प्रवचन झालं, त्याच्यामुळं जशी लंकादहनाच्या वेळी मारुतीरायाने शेपूट आखडवली होती आणि लांबवली होती, तर मी हे जे मला येत असलेलं आहे आखडलं. तुम्हाला जे समजायचं ते समजा. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, ईश्वर महाराज की जय. राजू बसा. हो